आज आम्ही अनसिंगला गेलो होतो गाडीची सर्व्हिसिंग करायला, पण सर्व्हिस सेंटरवर पोहोचल्यानंतर आमच्यासोबत बेकार कांड झाला आणि त्याच खुशीमध्ये सर्वात अगोदर आम्ही बाजारामध्ये येऊन तर पेढे खाल्ले. पण हे सगळं जर असं मंदातून पाहिलं की मज्जा येत नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना पहिल्यापासून बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावानो, 5 दिवसानंतर परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावानो, सर्वात अगोदर तर मी सर्वांना मनापासून माफी मागतो, कारण मागच्या 3-4 दिवसापासून तुमच्या भावाची तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळे तुमच्या भावानं ब्लॉग अपलोड केलाच नव्हता आणि ब्लॉग अपलोड जरी केला असेल तरी मी त्यांना व्हॉइस ओव्हर दिलंच नव्हतं. पण आता आपले ब्लॉग अगोदर सारखे रेग्युलर येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर आताच फॉलो करून घ्या. तर भावना, आजचा विषय असा होता की आज जायचं होतं आपल्याला अनसिंगला, आणि अनसिंगला जाण्याचं कारण म्हणजे आपल्या कॅमेरामॅनच्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती आपल्याला. आणि आज आमच्या सोबत सचिन दादाचे हायकोर्ट पण येणार होते. आमच्या तिघांची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो मग अनसिंगला जाण्यासाठी, आणि मग 300च्या स्पीड येऊन पोहोचलो आम्ही अनसिंगला. अनसिंगला पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही आलो सेतू, आणि सेतूवर जायचं सर्वात मोठं कारण म्हणजे आम्हाला अकाउंट मधून पैसे काढायचे होते, आणि मग जेवढं लवकर होईल तेवढं लवकर अकाउंट मधून पैसे काढून घेतले. आणि मग त्याच्यानंतर सचिन दादाच्या हायकोर्टाने आम्ही सांगितले की तुम्ही बाजारामध्ये जा, तोपर्यंत आम्ही गाडीची सर्व्हिसिंग करून आणू. मग गाडी घेऊन आम्ही सर्व्हिस सेंटरवर तर पोहोचलो, पण तिथे गेल्यानंतर खतरनाक गर्दी होती. सर्व्हिस सेंटरवाल्या दादांना आम्ही विचारलं की अजून किती टाइम लागेल आमच्या गाडीला, तर दादाने पुढून उत्तर दिले की अजून 2 तास लागेल. आणि हे ऐकल्यानंतर आम्ही आमचा प्लॅन चेंज केला आणि विचार केला की उद्या येऊ म्हटलं गाडीची सर्व्हिसिंग करायला अनसिंगला परत. आणि मग सर्व्हिस सेंटरवरून येऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट बाजारामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर सर्वांनी एक हातामध्ये थैली घेतली. मटेरियलची थैली उचलून आम्हाला लागली होती खतरनाक, त्याच्यामुळे मग आम्ही घेतले पेढे खायला, आणि मग अनसिंग मधून सगळं काही घेऊन आम्ही आलो बदाम शेक प्यायला, आणि मग बदाम शेक पिऊन आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी.